नमस्कार मैत्रिणींनो, आपण चकल्यापासून दिवाळीच्या फराळाला सुरुवात करणार आहोत. तर मी एक कुकरचा गच्च डब्बा भरून तांदूळ घेतले आणि ते स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत. ते छान आता भाजून घ्यायचे आहेत. वजनी प्रमाणात म्हटलं तर हे तांदूळ 1.25 किलो आहेत. छान ब्राऊन रंग होईपर्यंत आपण तांदूळ भाजून घेतलेले आहेत. आता आपण चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ सपाट डब्बा कुकरचा भरून घेणार आहोत आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर 1 किलो हरभरा डाळ आहे. डाळ पण छान आपण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आणि आता आपण उडीद डाळ एक छोटा ग्लास भरून म्हणजे वजनी 250 ग्राम घेणार आहोत. छान भाजून घ्यायचे आहे आणि याच कढईमध्ये धने, जिरे आणि ओवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आपण हे डाळ आणि तांदूळ दळताना त्यामध्ये काही प्रमाणात टाकणार आहोत आणि हे गिरणीवरून दळून आणणार आहोत. आणि चकल्या करताना आपण एक मोठा कुकरचा डब्बा भरून आणलेल्या पिठामधून आपलं हे प्रमाण 2 किलोचं झालेलं आहे, तर त्यातलं अर्धं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि कुकरचा एक गच्च डब्बा भरून घेतला तर त्यासाठी मोहन आपण 1 वाटी टाकणार आहोत. तुपाचं मोहन ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठावर टाकायचं आहे. आणि तुपाचं मोहन टाकल्यानंतर धने, जिरे, ओव्याचं पूड आणि मीठ टाकणार आहोत. त्यावर आपण चवीनुसार मीठ, तिखट टाकणार आहोत आणि हे छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये तेल गरम आहे तर पहिले चमच्याने आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीळ टाकून आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे मळण्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाण्यातच हे पीठ मळायचं आहे, थंड पाण्यामध्ये नाही आहे. गरम पाणी आहे ते चमच्याने एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं, कारण हाताला चटके बसतात. आणि पूर्ण पीठ एकदाच मळायचं नाही आहे, आपण अर्धं पीठ मळणार आहोत. आणि आपण ते साच्यामध्ये घालून त्याच्या छान चकल्या बनवून घेणार आहोत. चकल्या बनत आहे तोपर्यंत आपण ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एकदा तेल गरम झालं की गॅस थोडासा आपल्याला कमी करायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर आपल्याला चकल्या तळायच्या नाही आहेत, कारण वरून मग त्या लाल होतात पण मधून कच्च्या राहतात. त्यामुळे थोडंसं कमी गॅसवर तळायच्या आहेत. छान ब्राऊन रंग येईपर्यंत चकल्या तळायच्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने एकदा चकल्या नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात, खुसखुशीत होतात, खायलाही खमंग लागतात आणि म्हणजे चकल्याचे तुकडे होत नाहीत, काही नाहीत. चकल्याचं हे अतिशय योग्य प्रमाण आहे. तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.